श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. उद्या 28 ऑगस्टला गुरुवारी आलेली आहे ऋषीपंचमी. भाद्रपद महिना हा व्रतवैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यातील गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व असते. घराघरात गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा ही गणेश चतुर्थीच्या दिवशी झालेली असते आणि त्यानंतरचा दिवस म्हणजे पंचमी. ही पंचमी ऋषीपंचमी म्हणून ओळखली जाते. ऋषी मुनींचे ऋण व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे ऋषीपंचमी होय. आपल्या संस्कृतीमध्ये अनेक महान ऋषी होऊन गेले आहेत आणि त्यांनी लावलेले शोध आणि त्यांचे कार्य यामुळे आपले जीवन हे सुखमय झालेले आहे. या सर्व ऋषींच्या स्मृतीप्रित्यर्थ ऋषीपंचमीचे व्रत केले जाते. ज्ञानी, सद्गुणी, प्रज्ञावंत आणि परोपकारी ऋषींबद्दल आपल्या मनामध्ये आदर आणि कृतज्ञता ही व्यक्त व्हावी यासाठी एक दिवस राखून हा ठेवलेला असतो आणि तो दिवस म्हणजे भाद्रपद शुद्ध पंचमीचा. या दिवशी विद्वान ऋषींचे पुण्यस्मरण केले जाते. तसंच ऋषींसाठी उपवाससुद्धा केला जातो. ऋषी मुनींचे अंशतः अनुकरण करण्यासाठी व्रताच्या दिवशी विविध कंदमुळे, फळे खाल्ली जातात. आपल्या हिंदू धर्मामध्ये ऋषीपंचमी या व्रताला खूपच अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की ऋषीपंचमीच्या दिवशी आपण काय करावं आणि काय करू नये, या व्रताचं महत्त्व काय आहे आणि महिलांनी हे व्रत का आणि कसं करावं, या व्रताचे कोणते फायदे होतात आणि तसंच या व्रताच्या दिवशी आपल्याला कोणत्या मंत्राचा जप करायचा आहे, कोणता मंत्र हा म्हणायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि ही अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठीच तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक दिव्य ऋषींची परंपरा आहे. या ऋषींनी मानवाच्या कल्याणासाठी विविध प्रांतात अमूल्य कामगिरी केलेली आहे आणि अशा ज्ञानी, सद्गुणी, प्रज्ञावंत आणि परोपकारी ऋषींबद्दल आपल्या मनामध्ये आदर आणि कृतज्ञता व्यक्त व्हावी यासाठीच आपण ऋषीपंचमीचा हा सण साजरा करत असतो. ऋषीमुनींच्या अंगी कमालीचे पावित्र्य असे. त्यांचा देह, मन, बुद्धी, शील, आचरण, विचार इत्यादी सर्वच गोष्टी अत्यंत पवित्र असत. आपल्या या परमपावन पूर्वज ऋषीमुनींचे किमान एक दिवस स्मरण व अनुकरण केले तरी त्याचा आपल्याला वर्षभर फायदा होत असतो आणि म्हणूनच आपण एक दिवस ऋषीपंचमीचं हे व्रत जरूर केलं पाहिजे. ऋषीपंचमी हे एक स्वतंत्र व्रत असून ते महिलांद्वारे केले जाते. मासिक पाळीचा धर्म पाळण्यात जर काही आपल्याकडनं चूक झाली असेल तर त्याचे पापक्षालन करण्यासाठी हे व्रत केले जाते. या दिवशी विद्वान ऋषींचे पुण्यस्मरण केले जाते आणि त्यांच्यासाठी उपवास ठेवला जातो. ऋषीमुनींचे अंशतः अनुकरण करण्यासाठी व्रताच्या दिवशी विविध कंदमुळे, फळे खाल्ली जातात. या दरम्यान शास्त्रानुसार असा संकेत आहे की तुम्ही जे काही खाणार आहात ते तुम्ही स्वतः पिकवलेले असावे, कारण पूर्वी ऋषीमुनी कोणत्याही पशुचे सहाय्य न घेता कंदमुळे, फळे पिकवत आणि तीच ग्रहण करत असत. त्यामुळे किमान ऋषीपंचमीच्या एका दिवशी तरी नांगरट न केलेल्या जमिनीतील धान्य, फळे यांचे सेवन करणे हे ऋषीपंचमीच्या व्रताचाराचे प्रमुख अंग मानले गेले आहे. ऋषीपंचमी हे एक स्वतंत्र व्रत असून ते व्रत महिलांद्वारे केले जाते. मासिक पाळीचा धर्म पाळण्यामध्ये जर काही महिलांकडून चूक झाली असेल तर त्या पापाचे क्षालन करण्यासाठी हे व्रत केले जाते. महिलांनी हे व्रत केल्यामुळे त्यांच्याकडून मासिक पाळामध्ये जर काही कळत नकळत चुका या जर झाल्या असेल तर त्या चुकांचं, त्या पापांचं क्षालन या व्रतामुळे होत असतं. कितीही नाही म्हटलं तरी प्रत्येक महिलेकडून मासिक धर्माच्या काळामध्ये काही ना काही चुका या होऊन जातात आणि मासिक धर्मामध्ये झालेल्या या चुकांचं पाप आपल्याला लागत असतं. तर ऋषीपंचमी या व्रताचा उपवास केल्यामुळे, ऋषीपंचमीचं व्रत हे महिलांनी केल्यामुळे या चुकांमुळे आपल्याला जे काही दोष लागत असतात तर ते दोष नाहीसे होत असतात. मासिक पाळी दरम्यान झालेल्या चुकांचे दोष, पाप या व्रतामुळे आपल्याला लागत नाही आणि म्हणूनच प्रत्येक महिलेसाठी हे व्रत हरतालिका या व्रता इतकेच अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मासिक धर्म, स्पर्श, अशौच या सर्वांचा स्त्रियांवर होणारा परिणाम या व्रतामुळे कमी होतो आणि म्हणून प्रत्येक महिलेने हे व्रत जरूर करावं. त्याचप्रमाणे पुरुषांना हे व्रत करायचं असेल तर ते सुद्धा हे व्रत करू शकतात आणि तसंच अविवाहित पण अशा मुली की ज्यांचा मासिक धर्म हा सुरू झालेला आहे तर अशा अविवाहित मुलीसुद्धा हे व्रत करू शकतात. हे व्रत कसं करावं आणि या व्रताचं आचरण कसं असावं तर या दिवशी व्रत करणाऱ्या महिलांनी किंवा पुरुषांनी सकाळी लवकर उठायचं आहे आणि आघाड्याच्या काडीने दात घासावे असं सांगण्यात आलेलं आहे आणि शक्य झाल्यास नदी, तलाव, विहीर या ठिकाणी जाऊन स्नान करावं.
ऋषीपंचमीच्या दिवशी व्रत करणाऱ्या महिलांनी किंवा पुरुषांनी एखाद्या नदीच्या ठिकाणी जाऊन स्नान करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्याचप्रमाणे गंगा स्नानाला सुद्धा या दिवशी खूपच महत्त्व आहे. आणि म्हणूनच ऋषीपंचमीच्या दिवशी तुम्ही तुमच्या घराजवळ असलेल्या एखाद्या नदीच्या ठिकाणी जाऊन जर तुम्ही हे व्रत करत असाल तर त्या ठिकाणीच स्नान करा. आणि जर तुम्हाला एखाद्या नदीवर जाऊन स्नान करण्याला जमत नसेल तर तुम्ही तुमच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल जर तुमच्याकडे असेल तर ते टाकायचं आहे. आणि हेही जर तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही अशा वेळेस स्नान करताना गंगा नदीचं स्मरण करायचं आहे आणि हर हर गंगे असं म्हणत तुम्हाला स्नान करायचं आहे. असं केल्याने तुम्हाला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ मिळेल. स्नान केल्यानंतर शुभ्र स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत. कुंकुम तिलक धारण करायचं आहे आणि आपल्या देवघरातील देवांची रोजची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर एका पाटावर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे अंथरायचं आहे आणि त्यावर 7 ऋषींची 7 सुपारी ही मांडून आणि 1 अरुंधती मातेची ही सुपारी मांडून ही ऋषीपंचमीची पूजा अत्यंत मनोभावे करायची आहे. ऋषीपंचमीच्या दिवशी व्रत करणाऱ्या महिलांनी फळे कंदमुळे खावीत आणि बैलांच्या श्रमाचे कोणतेही अन्न खाऊ नये, म्हणजे बैलांच्या साहाय्याने पिकवलेले कोणतेही अन्न खाऊ नये. संपूर्ण दिवसभर फलाहार करूनच राहावं. हे व्रत करताना 7 ऋषींची प्रत्येकी 1 सुपारी आणि वसिष्ठ ऋषींची पत्नी अरुंधती हिची 1 सुपारी मांडून याप्रमाणे एकूण 8 सुपाऱ्या मांडून त्याची पूजा करावी. याप्रमाणे सप्तर्षींची 1 सुपारी आणि अरुंधती मातेची 1 सुपारी याप्रमाणे एकूण 8 सुपाऱ्यांची पूजा मांडणी करून या व्रताची पूजा ही केली जाते. या दिवशी बैलाच्या कष्टाचे कोणतेही अन्न हे खाल्ले जात नाही. म्हणजेच या दिवशी बैलाने नांगरलेले कोणतेही अन्न हे खाल्ले जात नाही. तसंच कोणतेही धान्य हे खाल्ले जात नाही. या व्रतामध्ये नांगरलेल्या शेतातून निर्माण झालेल्या सर्व वस्तू या वर्ज्य मानल्या जातात. त्यामुळे नांगरलेल्या शेतातून निर्माण झालेल्या फळं आणि भाज्यांचा या दिवशी अन्नामध्ये वापर केला जात नाही. हे व्रत करत असताना दानधर्म करण्याला सुद्धा खूपच महत्त्व आहे. आणि म्हणून व्रत करणाऱ्या व्यक्तीने या दिवशी गोरगरीब किंवा एखाद्या ब्राह्मणाला दानधर्म हा नक्की करावा. ऋषीपंचमीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा मांसाहार हा आपल्याला चुकूनही करायचं नाही आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचं व्यसन हे सुद्धा आपल्याला करायचं नाही आहे. या दिवशी आपण ज्या सप्तर्षींची पूजा करत असतो तर त्यामध्ये कोणते ऋषी आहेत तर या ऋषींची नावं अशी आहेत: वशिष्ठ ऋषी, अगस्त्य ऋषी, अत्रि ऋषी, भृगु ऋषी, द्रोणाचार्य ऋषी आणि विश्वामित्र ऋषी आणि कश्यप ऋषी. तर या ऋषींची आपल्याला ऋषीपंचमीच्या दिवशी पूजा करायची असते. जेव्हा आपण पाटावर सुपारी मांडून ऋषींची पूजा करू तर तेव्हा आपल्याला एक मंत्र हा सुद्धा हात जोडून पठण करायचा आहे. आणि हा मंत्र असा आहे: कश्यपोत्री भरद्वाजो विश्वामित्रोऽथ गौतमः जमदग्निर्वसिष्ठश्च सप्ते ते ऋषयः स्मृता दहन्तु पाप सर्व गृहंतर्घ्यं नमो नमः. तर असा हा ऋषीपंचमीचा मंत्र आहे. पूजा करताना या मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे. हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईल, तर तिथे पाहून तुम्ही हा मंत्र म्हणू शकतात. त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे या दिवशी कुठली सप्तऋषींची प्रतिमा असेल किंवा फोटो असेल तर त्या प्रतिमेची किंवा फोटोची तुम्हाला पूजा करायची आहे. या ऋषींच्या फोटोला तुम्हाला चंदन, हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे आणि धूपदीप हा ओवाळून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर या व्रताची कहाणी ही तुम्हाला वाचायची आहे. आणि जर ही कथा तुम्हाला वाचणं शक्य नसेल तर तुम्ही ती कोणाकडून तरी वाचून घेऊन ऐकू शकतात. आणि त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे आणि या मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे. या दिवशी मीठ खाण्याला मनाई आहे. आणि या व्रताचा उपवास हा संध्याकाळी सोडला जातो. आणि या व्रताचा उपवास सोडताना एक विशेष प्रकारची भाजी ही खास ऋषीपंचमीच्या या व्रतासाठी असते, तर ती बाजारामध्ये मिळते. तर ती भाजी आणून त्याच भाजीवर हा उपवास सोडायचा आहे. तर अशा पद्धतीने ऋषीपंचमीचं व्रत हे केलं जातं. हे व्रत अगदी साधं सोपं असं आहे आणि या व्रताची पूजा मांडणीसुद्धा अगदी साधी सोपी अशी आहे. महिलांनी हे व्रत जर केलं तर त्यामुळे मासिक धर्मामध्ये होणाऱ्या त्यांच्याकडनं ज्या काही चुका असतात तर त्या चुकांचं क्षालन होत असतं. आणि म्हणून महिलांनी हा उपवास तर जरूर करावा, हे व्रत जरूर करावं. आतापर्यंत जरी तुम्ही हे व्रत केलं नसेल तर या व्रताला तुम्ही आता सुरुवात करू शकता. मासिक धर्मामध्ये आपल्याकडून ज्या चुका होत असतात त्या चुकांचे दोष हे आपल्याला लागू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ऋषीपंचमीचं हे व्रत सांगितल्याप्रमाणे अगदी साध्या सोप्या पद्धतीने जरूर करा. या व्रताचे फायदे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात आणि म्हणून हे व्रत प्रत्येक महिलेने जरूर करावं.
तर याप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऋषीपंचमी या व्रताची संपूर्ण माहिती दिलेली आहे। हे व्रत कसं करावं, कोणी करावं, का करावं, या व्रताचे फायदे काय आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।